बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 9. जानकीने अधीरतेने हे पाकिट उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. कुमारचं अक्षर स्वच्छ, शुद्ध आणि वळणदार होतं. त्याच्या साध्या भोळ्या मनाचे नितळ दर्शन व्हावं तसं. प्रिय जानकी, एवढी ओळ वाचताना ती इतकी आनंदित झाली की हा आनंद कुठेतरी सांगावा असं तिला वाटायला लागलं. निदान महेश भाऊजींना हाक मारून सांगावं, अहो आले बरं का ह्यांचं पत्र, असं मनात येताच ती खुदकन हसली. त्यांनीच पत्र पाठवलं आणि त्यांनाच सांगायचं. सारे विचार दूर करून तिने अधीरतेने पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय जानकी, खरंच तू मला प्रिय आहेस. मला मनापासून आवडली आहेस. पण तू खूप रागावली असशील ना माझ्यावर. हा राग यावा असं मी वागलो, पण का वागलो हे खरंच मला उमजत नाही ग. खरंच उमजत नाही. मी भित्रा आहे. समाजात वावरणं मला जमत नाही. तू माझ्या जीवनात आलीस, केवढा धीर आला मला. पण आपण एकटं नाही अशी भावना निर्माण झाली. तुझी सोबत असताना मी माईंना, दादाजींना घाबरणार नव्हतो. मी दुकानात नमून वागणार नव्हतो. अगं जानकी, तुला कल्पना नाही, तुझ्या थोड्याशा ओळखीत मी तुला किती जवळचा झालो होतो. 27 वर्ष वाढवलेल्या आईचा मी नव्हतो. माझ्यावर सतत प्रेमच करणाऱ्या महेश दादाचाही मी नव्हतो. मी दादाजींचा नव्हतो. माझ्यावर अकारण माया करणाऱ्या वेदवतीचा मी नव्हतो. केवळ तुझा झालो मी. केवळ तुझा होतो मी. पण लग्न झालं तेव्हापासूनच, हो, सकाळी होमाच्या वेळी तुझ्या हाताला हात लागला. तुझा उष्ण स्पर्श सतत जाणवत राहिला आणि मी थरथरत राहिलो. आपल्याला असं विलक्षण काय होतंय हे कळत नव्हतं. एकीकडे अधीरता, आतुरता आणि आनंद, तर दुसरीकडे शरीराला कंप सुटलेला. लग्न सोहळा पार पडला आणि रात्रीचा प्रसंग जानकी, कसं सांगू तुला. मी आपल्या खोलीत आलो. फुलांनी सजवलेली खोली आरसे महालासारखी, कारण त्या खोलीच्या काचा पूर्वीच्याच होत्या. पण आता रंगीबेरंगी धगधगत्या रोषणाईमुळे त्यांचे प्रतिबिंब काचातून उमटलेली, आणि तो उंच उंच नक्षीदार शिशवी पलंग कोणी सजवलं होतं देव जाणे. ती फळांची ताटली, सारच काही चित्रमय. क्षणभर आत जावं की बाहेर कळेना. पण बाहेर गेलो तर लोकांना काय वाटेल. आत शिरलो. स्वप्न फुलांची माळ घेऊन तू येणार होतीस. मिलनाचा तो सोहळा, तुझी लाजरी नजर, माझ्या आक्रमणाची, माझ्या स्पर्शाची अधीरतेने वाट पाहणारी तुझी देहलता रोमारोमात झंकारत जावी अशी विद्युत ओढ. हे जसजसं जाणवत गेलं तसतसा मी खचत गेलो. माझ्या शरीरावर भीतीने काटे उभे राहिले. वाटलं सारी दारं खिडक्या बंद कराव्यात, या फुलांच्या माळा काढाव्यात. पण नाही, काही नाही करता पोटाशी पाय घेऊन मी झोपेचा सोंग घेतला. का का मी असं केलं जानकी, मला खरंच सांगता येणार नाही. पण मला तुझी भीती वाटत होती. मला तुझ्या स्पर्शाची दहशत होती. तुझ्या नजरेतील भाषा वाचण्याची भीती वाटत होती मला. मग मी नुकतंच लग्न झालेला पुरुष, पण थरथरत झोपलो होतो. कारण तुला स्पर्श करावं एवढंही धैर्य माझ्यात नव्हतं. कुठं गेलं माझं पुरुषत्व. कुठे गेली माझी पेटती भावना. कुठे गेले माझ्या देहाचं अस्तित्व. हे असं का घडलं हे नाही ग सांगता येणार. पण खरं सांगतो, ह्यापूर्वी कोणतीही स्त्री माझ्या जीवनात लोकावली सुद्धा नाही ग.
लग्नापूर्वी माझ्या थरथरत्या शरीराचा, माझ्या हीन पौरुषाचा अंदाज येतो ना, तर जानकी लग्नच केलं नसतं. आजही तुझी मला भीती वाटते, तुझ्या सहवासाची भीती वाटते, म्हणून मला घरी यायचं नाही आहे. जानकी, मी तुझा अपराधी आहे. कर मला शासन, कर मला शिक्षा. तुझ्या स्वप्न फुलांना चुरघाळण्याचा मला काय अधिकार आहे? जानकी, तू अजूनही कुमारिकाच आहेस. तुझ्या इच्छा माझ्याकडून पूर्ण होतील असं वाटत नाही. कारण दुसऱ्या दिवशी तू मुद्दाम मला बोलावून खोलीत नेलंस. खोली उघडी होती, आजूबाजूला वर्दळ होती. घाबरण्याचं प्रयोजन नव्हतं, पण तू बोलताना नकळत माझ्या हातावर हात ठेवलास आणि मी खचलो, फार खचलो. कसं सांगू तुला? जवळ घ्यावं, गोंजारावं, हळूच हळूच तुझ्या ओठावर ओठ टेकावेत, हळूहळू घट्ट मिठी तुला मारावी आणि तुला गुदमरून टाकावं. माझा आवेग असह्य व्हावा, या कल्पनासुद्धा त्यावेळी मनात डोकावल्या नाहीत. त्यावेळी वाटत होतं कशी एकदा संधी मिळते आणि मी पळतो, आणि पळालोही मी. तुझ्या चेहऱ्याकडे बघण्याचं धैर्यसुद्धा झालं नाही मला. खरं तर लग्नापूर्वी दादाजी एकदा म्हणाले होते, शेतीवर जायला हवं होतं. तसंच महत्त्वाचं काम पण नंतरची 4-8 दिवसांनी केले असते तरी चालले असते, पण इथे येऊनही मला स्वस्थता मिळाली नाही. महेश दादाने मला बोलवायला माणूस पाठवला, पण मी येत नाही करता तो स्वतः इथे येईल, त्यापूर्वी मी इथून जातोय. जानकी, मी तुझा गुन्हेगार असलो तरी मी तुला एवढंच सांगतो, तू परत जा, माहेरी जा, सुखी राहा. मी असं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला नको होतं, पण काय कल्पना की माझे शरीर माझा ऐनवेळी घात करेल. बस, काय लिहू अधिक? कृपा करून हे पत्र माईला किंवा दादाजींना दाखवू नकोस. आपल्या मुलाची अत्यंतिक लाजीरवाणी परिस्थिती पाहताच त्यांना काय वाटेल? केवढ्या हौसेने त्यांनी माझं लग्न केलं. त्यांना लिहितोय की मला साक्षात्कार झालाय. मी चाललोय महिदादांसारखा घरापासून दूर, कधी न परतण्यासाठी. जानकी, मी क्षमा मागत नाही. कधी काळी येईन तेव्हा तुझी शिक्षा मात्र अवश्य भोगेन. जानकी, विसर मात्र काही क्षण. वजा कर हे आयुष्यातले 8 दिवस. तू पूर्वीची आहेस, पूर्वीचीच राहा. जानकी, तू माझी नाहीस राहिलीस तरी मी मात्र तुझाच आहे. जानकी, तुझाच आहे. जानकीनं पत्र वाचलं. पत्र वाचताना नकळत गालावर ओघळलेल्या अश्रुधारा पुसल्या. काय करावं कळत नव्हतं. हे पत्र कोणाला दाखवावं असं नव्हतंच. लग्नापूर्वी ताई म्हणाली होती, अशा शेळपट माणसाशी तुझं लग्न होऊ देणार नाही. आपणच आग्रह धरला. आता परत जायचं माहेरी, सासरचं पाऊल माहेरी न्यायचं. महेश म्हणाले होते, विचार कर, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. जमला तर जमला, नाही तर खाऊ संपवून टाकला. तेव्हा आपणच म्हणालो होतो, घराची प्रतिष्ठा धुळीला मिळवणार नाही. म्हणणं सोपं होतं. तोऱ्यात म्हटले ते शब्द असे जीवघेणी परीक्षा घेतील असं वाटलं नव्हतं. ती विचार करत होती. विचार असह्य झाले तेव्हा गदगदून रडायला लागली. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची स्थिती झाली होती. टेबलावर डोकं ठेवून ती रडत होती. कोणाच्या तरी मायेच्या कुशीत हे अश्रू गळावेत असं वाटत होतं. रात्र चढत होती. वेदवतीची सतार आणि देवळात कीर्तन यांचे संमिश्र आवाज ऐकू येत होते. महेशने हळूच खोलीत प्रवेश केला. टेबलावर खाली मान घालून रडणाऱ्या जानकीला उठवावं असं त्यांना वाटलं. त्यांनी समोर पडलं पत्र पूर्ण वाचलं. असं वाचायला नको हे सतशील मनाला वाटत होतं, तरीही ते पत्र वाचलं. आणि साऱ्या शरीरभर झंकारत जाणारे नाद आपल्याला ऐकू येत आहेत असं त्यांना वाटलं. आणि ते काहीही न बोलता बाहेर गेले. ते येऊन गेल्याची जाणीवही जानकीला नव्हती. महेशनं बाहेर गेल्यावर पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि समाधानाने ते मंदिराच्या दिशेने वळले. कीर्तन रंगात आलं होतं. बेटी,
तुझ्या दुखण्यावर माझ्याजवळ औषध नाही, कल्याणी म्हणाली. तेव्हा मात्र जानकीच्या डोळ्यात पाणी तरळलं. पदराने डोळे पुसत ती उठली तेव्हा कल्याणीने तिला म्हटलं, जानकी, असं निराश होऊ नकोस. आता कशाची आशा करायची माताजी? निराशेच्या गडद अंधारातून सोनेरी सोन पावलांनी सकाळ येते ना बेटी. निसर्ग आहे हा. दुःखातूनच सुखाचा मार्ग गवसेल तुला. कधी कधी तर आषाढ रात्री आल्या की अंधारच दाटून येतो. उजेड येत नाही, प्रकाश दिसत नाही, मनाची तडफड थांबत नाही. असह्य झालंय मला, सारं असह्य झालंय. जानकी, संघर्ष म्हणजे जीवन. आमच्यासारख्यांना संघर्ष करावा लागत नाही, पण कर्मात असलेल्या तुमच्यासारख्या खऱ्या कर्मयोग्यांना मात्र अक्षरशः संघर्ष करावा लागतो. राग, अनुराग, जय पराजय, सुख दुःख सारंच विसरलं की मग त्रास नाही उरत. पण बेटी, तुझ्यासारखी दुःख दशा समोर आली की निग्रहाने मागे सारलेले विकार मनात उद्भवतात. प्रेमावर विजय मिळावा असे वाटताना हा असा मोह निर्माण होतो. निरीच्छ होता येत नाही. माता कल्याणी बोलत होती. जानकी खांबाला टेकून उभी होती. खूप महिन्यानंतर परतलेले महेश बसले होते. अगदी मौन, जणू ह्या बोलण्यातलं त्यांच्या कानावर काही येतच नव्हतं. कल्याणीने एकदा महेशकडे पाहिलं आणि ती म्हणाली, बेटी, उद्या मात्र मी तुला माझ्याबरोबर नेईन. कदाचित तुझ्या दुखण्यावर इलाज होईल. जा बेटी, शांत हो, शांत झोप. पण आपण कुठे झोपणार? माझ्या खोलीत चला. माईबरोबर जाते मी. खरं तर कुठेही झोपू शकते, पण माई म्हणाल्या म्हणून. त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं आणि मंदिराच्या पायऱ्या उतरून त्या माईच्या खोलीच्या दिशेने चालू लागल्या. त्यांची डौलदार आणि दमदार पावलं पाहताना जानकी स्वतःला विसरली. साधू संन्याशांच्या मेळाव्यात ही लावण्यवती स्त्री कशी निर्भयतेने राहू शकते याचे तिला नवल वाटलं होतं. लांब सडक केसांचा भला मोठा आंबाडा कसा बसा घातलेला होता, तरीही त्या केश कल्पातून सुटलेल्या अवखळ बटा हसऱ्या आणि तेजस्वी चेहऱ्यावर उडत होत्या. सावळ्या वर्णावर गोपीचंदनाची सफेद टिकली, पारदर्शी डोळ्यातून प्रगटणारे तेज आणि उंच सळसळीत शरीर यष्टी आणि अंगावर असणारी पांढरी शुभ्र साडी. कोणीही पाहताच मोहित व्हावं असं रूप. जानकी कल्याणीला पाहत होती. स्वतःचं दुःख ती केव्हाच विसरली. ती विचार करत होती, ही तरुणी माताजी होऊन सुख दुःख जय पराजय ह्यावर विचार करते तरी कशी? निर्भयतेने वावरते तरी कशी? आणि गरज काय तिला असा संन्यास धर्म स्वीकारण्याची? तिच्याबद्दल लौकिक आहे. ती रोगग्रस्त रोग्यांना बरं करते, प्रत्येक दुखण्याचे अचूक निदान करते. माणसाच्या प्रत्येक दुखण्यावर रामबाण उतारा असतो तिच्याजवळ. कुठून मिळाली ही तरुण वयात सिद्धी? आणि तिला ह्या सिद्धीची गरज तरी काय? साधं सरळ लग्न करून सुखाचा संसार करायचं सोडून देहधर्माशिवाय माता झालेली ही कल्याणी खरंच कोड आहे. पण आपल्याला काय करायचंय? तिने लग्न नाही केलं हेच ठीक. आपण साधं सरळ चार चौघांसारखं लग्न केलं, पण काय झालं अखेर? लग्न करून आपण उगीच अडकलो संसाराच्या बेडीत. नकळत एक सुस्कारा जानकीने सोडला. महेशला तो जाणवला. जानकी, रात्र बरीच झाली आहे, जा झोप. इतक्या वेळ महेशचे अस्तित्व विसरलेली जानकी एकदम दचकली. मंदिरात आपण बऱ्याच वेळ उभ्या आहोत हे तिला जाणवलं आणि हेही जाणवलं की महेश इथे आहेत हे विसरून आपण कल्याणीशी बोलत राहिलो. समजा त्याने ऐकलं असेल तर ती क्षणभर घोटाळली आणि धीर करून म्हणाली, भाऊजी, उद्या माताजी बरोबर जाऊ ना? तिला पाहायचं होतं महेशनं आपण बोललेलं समजलं आहे का. कुठे? त्याने तिच्याकडे न पाहता विचारलं. माहीत नाही. मार्ग माहीत नाही तर जाणार कुठे? जगात ठेचाळण्याचे मार्ग अनेक आहेत जानकी,
तू ठेचाळी आहेस, पण पडणाऱ्या रक्ताच्या थेंबाची कहाणी मनातच जपायची असते. पण पण भाऊजी, अविवाहित माणसाला वैवाहिक जीवनाची गरज कशी सांगावी आणि तुमच्या भावाने काय केलं हे कसं सांगावं ह्याचा तिला प्रश्न पडला. ती बोलता बोलता थांबली. कुमार आला नाही. जानकी वेडी की काय तू? अगं श्रीराम नसला तर जानकी सन्मानाने जगलीच ना. तुझ्या अवतीभोवती कितीतरी मंडळी आहेत. घाबरू नकोस, सारं ठीक होईल. भाऊजी, तुम्ही इथे नसतात. हम्म. महेश म्हणाले, पण त्यांच्या मनात आले, इथे असतो तरी काय केलं असतं. जानकी, तू कितीही लपवलंस तरी तुझं दुःख मला माहीत आहे. पण नाही, मर्यादा ओढली आहे मी माझ्या पुढे. त्यामुळे डोळे असून आंधळा आहे मी, कान असून बाहिरा आहे मी. जानकी, तुझ्या अस्तित्वाने विचलित होणं शरीराला कोणी शिकवलं कोणास ठाऊक. पण तुला जे हवंय ते माझ्याजवळ आहे. याचा नव्याने शोध लागलाय मला, म्हणूनच मी इथे नसतो. पण प्रत्यक्षात ते म्हणाले, अगं साधू संन्यासाने एका जागी थांबू नये म्हणतात, आणि इथे दादा जे आहेत, माई आहेत, तुझी नोकरीही आहे. जा आता, कसलाही विचार न करता झोप. पण तुम्ही पुन्हा? नाही नाही, इतक्या जाणार नाही मी. आणि आणि जाताना तुला सांगून जाईन, मग झालं ना. जानकी हसली, अगदी मनापासून हसली. जा आता झोप. उद्या ऑफिस आहे ना. पण उद्या तर मातांजींबरोबर कल्याणच करेल. जानकी समाधानाने आपल्या खोलीत आली. खोलीत निळसर प्रकाश पडला होता. वेदवती खिडकीकडे तोंड करून शांत झोपली होती. जानकी शेजारच्या पलंगावर आडवी झाली. खरं तर कोपऱ्यातला तो शिशवी पलंग तिला समोर नको होता. बाई म्हणाल्या, अगं कुमार येईपर्यंत वेदवती आणि तू झोप त्यावर. पण जानकीने छोटे पलंग घातले. खोलीचं सौंदर्य संपलं होतं. कल्याणी म्हणाले, काळजी करू नकोस. महेश भाऊजी म्हणाले, शांत झोप. पण जानकीची झोप बरेच दिवसांपासून हरवली होती. प्रत्येक क्षण जागताना जगताना नैराश्य आले होतं. एवढ्याशा आयुष्यात बसणारे चटके दाहक होते. स्वतःच्या आत्मविश्वासाचा चुराडा झाला होता. स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बांधून घेतलं होतं. कधीही दैवावर विसंबून नसलेली जानकी दैववादी झाली होती. मनाने खचली होती. तडफदार बोलण्यातून निराशेचे सूर उमटले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.